संस्कृतच मला खरं म्हणजे शिकायचं होतं हां, पण इतिहासाकडे कशी काय. अच्छा, म्हणजे उलट झालं. म्हणजे अच्छा अच्छा, मला वाटलं तुम्हाला इतिहास जास्त प्रिय होता आणि त्यातनं तुम्ही संस्कृतकडे वळला. इतिहास हा सुद्धा होता, पण अगदी MA नव्हे PhD होईसपर्यंत म्हणजे PhD ला येईसपर्यंत सुद्धा माझं हे ठरत नव्हतं की आपल्याला PhD कशामध्ये करायचं. हॅलो अँड व्हेरी वॉर्म वेलकम टू अनदर एपिसोड ऑफ इमोशनली युअर्स विथ प्रतीक. आज आपल्या सोबत आहेत पुणे विद्यापीठाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट हिस्ट्रीच्या डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर, ज्या आपल्याला इतिहास आणि भावनिक गुंतागुंत याबद्दल त्यांचं मार्गदर्शन करणार आहेत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू यू मॅम. प्रतीक सर, थँक्यू. प्रतीक, ऑल राईट, ओके, सुंदर आहे, थँक्यू. सो श्रद्धा मॅम, आपण याच्या आधी भेटलोय 2दा-3दा. आपण जेवढ्यांदा भेटलो त्यावेळेला मला नेहमी असं वाटलं की इतिहासाची जी तुमची आवड आहे त्याच्या मागे तुमचा एक भावनिक ओढा नेहमी मला दिसलेला आहे. पण हा भावनिक ओढा हा लहानपणापासूनच होता की हळूहळू तो वाढत गेला किंवा विकसित होत गेला, किंवा लहान असताना आपल्याला फारसं त्याबद्दल माहिती नसते, पण हळूहळू जशी माहिती कळायला लागते त्यावेळेला आपल्याला शेवटी लक्षात येतं की दिस इज माय कॉलिंग, शेवटी मला हेच करायचं आहे आयुष्यात. तर कधी तुम्हाला असं वाटलं की आपण इतिहास हा विषय हा आपला विषय होऊ शकतो आणि आपल्याला खरंच ते करायला आवडेल? आता तुम्ही विचारल्यावरती मला असं आठवतंय की 6वी-7वी मध्ये ना आम्हाला, मी पुण्यामध्ये अहिल्यादेवी हायस्कूल जे शनिवार पेठेत तिथे शिकत होते, तर आम्हाला काही प्रकल्प करायला सांगत असत आणि ते अर्थात कुठल्याही विषयावरचे असत. पण मी तेव्हा मुद्दाम होऊन स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांची माहिती असा प्रकल्प केला होता. म्हणजे ती एक कदाचित म्हणता येईल आपल्याला की ती एक सुरुवात होती की मला या विषयामध्ये गोडी आहे असं जाणवण्याची. फक्त हा जो प्रवास आहे तो मी म्हणेन की तेव्हा खूपच भारावलेपणा होता आणि या लोकांनी कसं आपल्या देशासाठी आयुष्य समर्पित केलं वगैरे असं जास्ती विशेषणांचं आणि कमी तथ्यांचं असं एक माझं आकलन तेव्हा होतं. बरोबर. पण पुढे जाऊन आता मी जेव्हा त्या विषयामध्ये म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करायला लागले तेव्हा लक्षात आलं की ह्या ज्या भावना आहेत त्या खूप चांगल्या आणि प्रामाणिक आहेत, पण त्यांना आपण आपल्या ताब्यामध्ये ठेवलं पाहिजे आणि त्यांना एक अधिष्ठान असलं पाहिजे तथ्यांचं. बरोबर. त्यामुळे तो एक 6वी पासून कदाचित सुरू झालेला प्रवास म्हणता येईल आपल्याला. आणि मग पुढे अर्थातच महाविद्यालय आणि रिसर्चचा प्रश्न सापडतो आपल्याला, कशावर काम करायचंय. तर तसा प्रवास आहे, पण सुरुवात ती लहानपणी झाली असं त्याची बीज त्यावेळेला रोवली गेली असं म्हणायचं. अच्छा, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे स्वातंत्र्याचा इतिहास किंवा त्या काळाचा इतिहास ज्या वेळेला तुम्ही शिकायला सुरुवात केली 6वी-7वीला, त्यावेळेला तो भारावलेपण हे भावनिक होतं आणि त्याच्यानंतर त्याची तथ्यात्मक मांडणी ज्या वेळेला समोर आली किंवा तुम्ही करत गेला हळूहळू, तर त्याचं वस्तुनिष्ठ परीक्षण ज्या वेळेला तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की ह्या भागात आपण संशोधन करायला पाहिजे आणि हेच आपलं पुढे चालून उद्दिष्ट होईल. सहसा असं बोललं जातं. मी लहान होतो त्यावेळेला मलाही हे बोललं जायचं, कारण इतिहास हा माझा अतिशय आवडता विषय होता. इतिहास आणि अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र ही अतिशय आवडती माझी क्षेत्र होती. पण त्यावेळेला असं म्हटलं जायचं की ह्या क्षेत्रात काही फारशा नोकऱ्या नाही आहेत किंवा इथे फारसं काही व्यवसाय असं करण्यासारखं नाही आहे, त्याच्यामुळे एकतर इंजिनियर व्हा, नाहीतर डॉक्टर व्हा, नाहीतर CA व्हा. आणि त्याच्यामधनं मी एक वर्ष इंजिनिअरिंगला गेलो. 1991ला मला कळालं की हे माझं क्षेत्र नाही आणि मी सोडून आलो ते आणि थेट BA ला ऍडमिशन घेतली आणि ते जवळपास तेच माझ्या आवडीचे विषय मी शिकायला लागलो. पण त्यावेळेला लोकांचं असं होतं की याच्यामधनं काही फारसं मोठं करिअर तुम्हाला करता येणार नाही. तर सुरुवातीला असं बोलणं किंवा अशा अडचणी या तुमच्या समोर आल्या का? हो, खरं तर कारण म्हणजे मी जेव्हा 87 साली मी 10वी पास झाले आणि आमची तुकडी होती शाळेमधल्या हुशार मुली मानल्या जाणाऱ्या मुलींची.
तर मला नाही वाटत माझ्या वर्गामधली मी सोडून कोणीच आर्ट्सला गेलं. सर्व मुली सायन्सला तरी नाही तर कॉमर्सला तरी गेल्या. आता अर्थात त्यांची उत्तम करिअर्स आहेत, नाही अशातला भाग नाही, पण ह्या कला शाखेचा अभ्यास करावा, भाषांचा, सामाजिक विज्ञानांचा, असं तेव्हाही मला नाही वाटत कोणाला फार त्याच्याबद्दल आकर्षण होतं. बरोबर. पण मला समहाऊ ते वाटत गेलं आणि मी शिकले, हेही खरं आहे. म्हणजे बरं. आणि ज्या वेळेला तुम्ही असं घरी सांगितलं की तुम्हाला कला क्षेत्रात याच्या पुढे करिअर करायचंय किंवा व्यवसाय दृष्टिकोनातनं तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे, तर त्यावेळेला घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? घरच्यांचं काही म्हणणं नव्हतं. याचं कारण असं की वडील माझे टाटा मोटर्समध्ये इलेक्ट्रिशियन होते, म्हणजे कामगार पार्श्वभूमीच म्हणायची घरची. त्यामुळे तसं काही त्यांना फार पुढे जाऊन यांनी काय होईल त्यांनी काय होईल याची कल्पना असायचं फारसं कारण नव्हतं. तर शिकायचंय तुला, चांगलं कॉलेज आहे फर्ग्युसन कॉलेज. पण गंमत अशी झाली की मी जेव्हा तिथे ऍडमिशन घ्यायला गेले फर्ग्युसनला, तर बाचल सर होते तेव्हा ऍडमिशनच्या तिथे बसलेले, आणि ते मार्कलिस्ट बघून म्हणले, अहो तुम्हाला सायन्सला मिळू शकेल ऍडमिशन. म्हणजे तुम्ही कशाला तिथे त्या शाखेत जाताय जिथे म्हणजे तुम्हाला खरंच यायची गरज नाहीये, एवढे मार्क असताना तिथे कशाला घेताय? पण ती एक प्रतिक्रिया होती. मग मी त्यांना म्हणलंच अर्थात की नाही सर मला आर्ट्स शिकायचंय वगैरे. पण एक दृष्टिकोन सांगणारी ही गोष्ट आहेच की कला शाखेकडे तेव्हा आणि आजही मला वाटतं, आणि काही प्रमाणात ते खरंही आहे की त्याच्यामध्ये तितक्याशा उपजीविकेच्या पटकन संधी उपलब्ध होत नाही. पण केलं काम तर होईही शकतं, निश्चितच होऊ शकतं. हो, या मताचा मी सुद्धा आहे. कारण ज्या वेळेला मी इंजिनिअरिंग सोडलं तर मागे वळून बघताना तो माझा निर्णय मला सगळ्यात चांगला निर्णय वाटतो. ओके. आता आपण ज्या वेळेला तुम्ही कला शाखेकडे गेलात, मग हळूहळू हा ओढा संस्कृत सारख्या भाषेकडे कसा गेला? हे खरं दोन समांतर असे म्हणायला पाहिजे माझ्या अभ्यासाचे विषय राहिलेले आहेत. की शाळेमध्ये त्या काळी बहुतेक शाळांमध्ये पुण्यातल्या अशी पद्धत होती की काही परीक्षा तुम्ही शालेय जो अभ्यासक्रम आहे त्याच्या सोबतीने द्यायच्या. जसं इंग्लिशची एलिमेंटरीची परीक्षा असेल किंवा संस्कृतच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या, आम्हालाही होतं 8वी 9वी 10वी, बरोबर, 3 वर्ष. तर ती टिमवीची जी संस्कृतची परीक्षा होती ती मी देत गेले 8वी मध्ये 9वी मध्ये 10वी मध्ये. आणि मग असं लक्षात आलं की अरेच्या आपल्याला ह्याच्यात खूपच चांगले मार्क मिळाले. म्हणजे पंचमी किंवा अशी काहीतरी ती परीक्षा होती ते. मलाही आठवतं. म्हणलं की ठीक आहे, कॉलेजमध्ये गेलो तर आपण ह्याच्यात अजून पुढे काय करता येतंय ते पाहावं. आणि मी जेव्हा इकडे फर्ग्युसनला 11वी शिकत होते तेव्हाच मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कोविद नावाचा त्यांचा कोर्स होता, म्हणजे 11वी 12वीशी समकक्ष असा, ते शिकत गेले. आणि ते शिकताना मग खूपच ओरिजिनल कालिदासाची महाकाव्य वाचली किंवा अनेक असे, म्हणजे आषाढस्य प्रथमस्य दिवस माझा आवडतं ते. हो ना. खरंय. पण त्यामुळे ती मजा भाषेची आणि संस्कृत काव्याची, साहित्याची अशी जाणवत गेली. त्यामुळे मी 11वी पासून ते MA पर्यंत पूर्ण ह्या 2 ट्रॅक्स मधून अभ्यास करत राहिले. एकीकडे इतिहास शिकत राहिले आणि दुसरीकडे संस्कृतमध्ये मास्टर्स केलं मी. म्हणजे हे MA आणि ते MA 94 आणि 95 असं झालं. पण मजा आली ते करताना. छान. आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही इथेच व्यावसायिक दृष्टिकोनातनं पुढे गेला आणि त्याच्यानंतर तुम्ही मला वाटतं 2-3 जागी तुम्ही प्राध्यापिका म्हणून काम केलेलं आहे सुरुवातीला. तर ज्या वेळेला आपण शिक्षण इतिहासाचं घेतो आणि ज्या वेळेला आपण अध्यापनास सुरुवात करतो, ह्या 2 अगदी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कारण आपण एका रोलमधनं टेबलच्या या बाजूला येतो खरंय, आणि विद्यार्थी म्हणून असलेल्या भावना आपण ज्या वेळेला इकडे येतो त्यावेळेला आपल्याला कळतं की शेवटी त्यांचा काय पिंड होता आणि त्यांनी म्हणजे कुठल्या प्रकारे आमच्या भावनांना म्हणजे हाताळलेलं आहे. तर असे कित्येक प्रसंग आले असतील ज्या वेळेला विद्यार्थी अगदी तावातावाने भांडायला येतील किंवा भावनिक उद्रेक होऊन ते येतील की मला काही कळतच नाहीये इथे काय करायचंय, किंवा त्यांचे इतर काही प्रश्न असतील की काही लेक्चर झालेले नाही आहेत किंवा हे सिलेबसमध्ये नवीन आहे वगैरे. तर अशा ज्या वेळेला तुम्ही भावनिक उद्रेक बघत होतात सतत, ओके, त्यावेळेला तुमच्या मनात काय आलं की ह्या भावनिक उद्रेकाला तुम्ही कसं सामोरं गेला? हे अगदी म्हणजे मला पहिल्यापासूनच जाणवते. खास करून भाषिक प्रश्न हा
कायम जाणवायचा विद्यार्थ्यांना. कारण इथे पुण्यामध्ये आता मी समजा फर्ग्युसन कॉलेजला होते, तर तिथे इंग्लिशमध्ये, म्हणजे आम्ही ऑफिसच्या लोकांशी सुद्धा इंग्लिशमध्ये बोलणं अभिप्रेत आहे असं आम्हाला तेव्हा वाटत असे. आणि अनेक मुलांना अर्थातच इंग्रजी ही काही मातृभाषा नसल्यामुळे ते दडपण यायचं त्यांच्या मनावरती, किंवा आपले गॅदरिंग सारखे कार्यक्रम असतील. मग समहाऊ का ते मला माहिती नाही, पण मी ह्या दोनही मीडियम्सच्या मध्ये कायम सांधेजोड करायचं काम करत असे. जेव्हा गॅदरिंग असेल किंवा काही, तर इंग्लिशमध्ये पण निवेदन कर, मराठीतही कर, मग ह्याही मुलांना सामावून घे, त्याही मुलांना सामावून घे, असा तो एक सांधेजोड करणं किंवा पूल संवादाचा बरकरार ठेवणं हे कॉलेजमध्येही मी करत होते. आणि त्यामुळेच कदाचित तसं असेल मला की पुढेही जाऊन मला त्याच्यामध्ये काही फार अवघड वाटलं नाही. की मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शिकवायचे, तर नॉर्थ ईस्टमधून खूप विद्यार्थी असत आणि ईस्ट आफ्रिकेमधून, म्हणजे हे मी बोलते 96 ते 2013 पर्यंत मी तिथे शिकवायचे. तर त्यामुळे त्यांचे सांस्कृतिक प्रत्येकाची पार्श्वभूमी समजून घेणं आणि इथली परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामधली, तर हे मला खूपच जाणवलं की ते मुलांना इमोशनली कसं कनेक्ट करायचं ह्या इथल्या वास्तवाशी, ह्यामध्ये शिक्षकाचा रोल खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळे मला तिथे नॉर्थ ईस्टर्न जी मुलं असत, तर त्यांनी प्रेमाने मला मापुई असं नाव ठेवलं होतं. तर मग मी त्यांना विचारलं म्हणजे काय, म्हणजे मणिपूरची होती का ही? मिझोरामची होती. मापुई इज टिपिकली मिझो दिस वन फॉर मदर. ते म्हणे म्हणजे ते म्हणे की नाही, ही टीचर चांगली आहे आणि हिच्याशी बोललं तर काहीतरी प्रश्न सुटतील असं. तर इट वॉज अ रिअली ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स फॉर मी, की मुलं आपल्याबद्दल असं प्रेमाची भावना, जनरली शिक्षक आवडत नाहीत, मग आपण त्यांना काहीतरी वाईट नावं ठेवतो, टोपण नावं, हे होत असतं. पण असं सकारात्मक काहीतरी घडणं हा माझ्यासाठी खूप एनकरेजिंग अनुभव होता. आणि इथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आल्यावरती तर आणखीन खूपच विविध अशा स्वरूपाचे विद्यार्थ्यांचे प्रश्न, सहकाऱ्यांचे प्रश्न, स्वतःचे प्रश्न, म्हणजे ह्या सगळ्यामध्ये मी म्हणेन की माझंच खरं म्हणजे शिक्षण झालं खूप इमोशनल. म्हणजे छोटंसं उदाहरण देते की 13 मध्ये मी जॉईन झाले आणि सर्व महाराष्ट्राच्या अनेक प्रदेशातनं तिथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलं येतात. तर कॉरिडॉरमधून आपण पास होतो तेव्हा लोक जनरली, म्हणजे विद्यार्थी काय करतात, तर प्राध्यापक दिसले की गुड मॉर्निंग सर, मॅडम काहीतरी, किंवा हॅलो नमस्कार. तर आमची अनेक मुलं जेवलात का मॅडम असं विचारायची, जेवण झालं का. आणि मी अशी म्हणजे तोपर्यंत काही गंध नसलेली अशा वास्तवाचा, मला वाटायचं ह्यांना काय, म्हणजे का त्यांना ही चौकशी. आमच्याकडची मुलं असतील मराठवाड्यातली आहेतच, म्हणजे मराठवाड्यातली आहेत, विदर्भातली आहेत, उत्तर महाराष्ट्रातली मुलं. बरोबर. पण माझं शिक्षण कसं झालं की मला जे वाटायचं की ह्यांना काय पडलंय, वाय आर दे आस्किंग मी दिस क्वेश्चन, जेवलात का. मग मला हळूहळू लक्षात आलं की हा जस्ट हॅलो म्हणण्याचा एक छान मार्ग आहे. म्हणजे त्याला मी हो जेवले किंवा नाही हे उत्तर नसून हो किंवा जेवणार आहे, तू जेवलास का किंवा तू जेवलीस का, हे त्याचं प्रत्युत्तर योग्य आहे. हे माझं शिक्षण होतं, असा तो प्रवास होता आहे. म्हणजे असं नेहमी म्हणतात की इतिहास हा म्हणजे मार्गदर्शक आहे वेगवेगळ्या संस्कृतीकडे जाणारा. त्याच्यामध्ये इतिहास असेल, भाषा असेल, किंवा स्थापत्यशास्त्र असेल, किंवा अजून काही शास्त्र असतील वेगवेगळे जोडल्या जाणारे, त्याला पूरक असणारे. आणि त्यावेळेला आपल्याला एक लक्षात येतं की हे फक्त सणवार किंवा हे फक्त युद्ध किंवा एखादी व्यक्तिरेखा इथपर्यंतच मर्यादित स्वरूप नसून त्याचं स्वरूप हे लोकांशी जोडायचं आहे किंवा लोकांची सांस्कृतिक जडणघडण समजून घ्यायची असेल तर मात्र इतिहासाचा अभ्यास हा अतिशय महत्वाचा ठरतो. पण दुर्दैवाने म्हणा की आपल्या बऱ्याच भागात इतिहास हा फक्त त्या सणवार किंवा युद्ध तह याच्यामध्येच गुंतून ठेवलेला आहे. तर कदाचित तुम्हाला असं, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बघता की इतिहासाचं शिक्षण हे शालेय किंवा महाविद्यालयीन पातळीवरती फक्त एवढ्या त्या कोशामध्ये गुरफटलेलं आहे, ज्या वेळेला अशी भावना येते त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं की खरंच या लोकांना इतिहासाची
म्हणजे वेगवेगळी पैलू उलगडून दाखवायला पाहिजेत. तर त्यासाठी तुम्हाला म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बघता की इतिहास हा इतिहासाच्या पद्धतीने नसून एक वृक्ष विषय म्हणून त्याला त्या पद्धतीने बघण्यात येतं, त्यावेळेला खरंच मनाला वेदना होतात. एक इतिहास तज्ज्ञ म्हणून तुमच्या मनाला नक्कीच होत असतील. तर त्यावेळेला तुम्ही काय मार्गदर्शन करता त्या लोकांना, किंवा तुम्ही काय करता त्यावेळेला? ह्याच्यामध्ये अनेक पातळीवरती आपण हस्तक्षेप करू शकतो, मदत करू शकतो, किंवा भूमिका काही एक निभावू शकतो. तर एक प्राध्यापक म्हणून समजा विद्यापीठामधला, डिपार्टमेंटमधला, म्हणजे इतिहास विभागामधला हे आहे की तुमचा रोजचा संबंध अर्थातच विद्यार्थ्यांशी येत असतो. त्यामुळे वर्गामध्ये तुम्ही कशा पद्धतीने मुलांच्या सोबत संवाद साधता, तुमचा मुलांशी विद्यार्थ्यांशी वागण्याचा एक जो दृष्टिकोन आहे तो कसा आहे, ह्यामधनं आपण न बोलता सुद्धा अनेक गोष्टी मुलांपर्यंत पोचवू शकतो. की विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करतोय, व्यक्ती म्हणून त्यांचं जे मूल्य आहे त्याची प्रतिष्ठा राखायचा प्रयत्न करतोय. तर हे असल्या अवघड शब्दांमध्ये न सांगता त्या विद्यार्थ्यांशी आपण जर वागत गेलो तर ते त्यांच्या अतिशय त्यांना समजतं ते आणि लक्षातही राहतं. हा जो सगळा फीडबॅक असतो तो आम्हाला नेहमी मुलांच्या सेंड ऑफ पार्टीला मिळत असतो. की मुलं काय काय लक्षात ठेवतात की मॅडम त्या दिवशी मी तुमच्या खोलीमध्ये आलो आणि तुम्ही मला बसा म्हणाला विद्यार्थ्याला समोर. तर असं कोणी म्हणत नाहीत, असं सांगतात मुलं. म्हणजे माहित नाही मला, पण किंवा तू जेवलायस का, किंवा मी चढून आलो दम टाकत होतो, तुम्ही मला पाण्याचा तांब्या समोर केला. इतक्या छोट्या गोष्टी मुलं लक्षामध्ये ठेवतात. आणि हे सुद्धा अर्थात म्हणजे एक वैयक्तिक पातळीवरती आपण करू शकतो. की इतिहासाचा अभ्यास करणं म्हणजे काही मोठं ज्ञानाचं आपल्याकडे घडा भरलाय आणि ते आपण दुसऱ्याला ओतून देतोय अशातला भाग नाही. ती एक मिळून घडवण्याची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे प्राध्यापक जे सहकारी असतात, विविध महाविद्यालयांमध्ये असतात किंवा इतर विद्यापीठांमध्ये असतात, जगभरामधले असतात, तिथे आपल्या विषयाची प्रतिष्ठा राखून आपण आपल्या इतिहास हा जो विषय आहे त्याच्याबद्दल काही सांगू शकतो. म्हणजे जगभरामधल्या ऐतिहासिक अभ्यासकांशी जेव्हा तुम्ही त्यांच्या सोबत वावरता, त्यांचं काम नीट पाहता, तेव्हा लक्षात येतं की हे लोक पूर्वगौरव किंवा आमच्याकडे सगळं होतं अशा स्वरूपाची इतिहास या विषयाची मांडणी करत नाहीत, किंवा फार वृक्ष पद्धतीने सुद्धा इतिहासाची मांडणी होत नाही. खूप वेगवेगळे विषय असतात. म्हणजे अगदी माझी पहिली आंतरराष्ट्रीय परिषदेला जेव्हा मी गेले होते, मला वाटतं 2000 साली ती ऑस्लोमध्ये परिषद होती. तर मी काय शिकले किंवा मी काय प्रेझेंट केलं हा तर त्यातला वेगळाच विषय. पण इतर पॅनल्स कशाबद्दलची होती, तर पाण्याच्या इतिहासाबद्दलचं एक पॅनल होतं. त्याच्यामध्ये डिजिटल ह्युमॅनिटीज बद्दलचं पॅनल होतं. की आपण हा विषय डिजिटल पद्धतीने कसा पोचवू शकतो. आणि हे मी 26 वर्षांपूर्वीचं सांगते. त्यामुळे सहकार्यांशी संवाद साधून वेगवेगळ्या पातळीवरच्या म्हणजे आपल्याला हे समजू शकतं की चांगला इतिहास कसा पोचवता येईल. आणि तिसरी गोष्ट की स्थानिक पातळीवरती जे समाजामध्ये इतिहास खरोखरी घडवणारी जी माणसं आहेत, म्हणजे हे सगळं मी आधी बोलले हे अकॅडमिक, युनिव्हर्सिटी, एका अर्थाने हस्तिदंती मनोरा, तर त्या माणसांचंही काय म्हणणं आहे तेही आपल्याला खूपदा लक्षामध्ये घ्यावं लागतं. आणि अगदी ते ऐतिहासिक तथ्यांच्या कसोटीवरती भले नसेलही, पण तिथे प्रत्यक्ष काय घडतंय, काय घडलंय, लोकस्मृती काय आहे, ही पण आपल्याला फार लक्षपूर्वक ऐकावं लागतं. त्यामुळे मी म्हणेन की लिसनिंग म्हणजे हे तुमच्या इमोशनल विषयाशीच संबंधित आहे. की ऐकण्याची कला खूप डेव्हलप करायला लागते. जरी आता आपण म्हणजे मी फार बडबड करतेय, पण ऐकणं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही खूप चांगलं बोललात की 2 गोष्टी याच्यामध्ये मला दिसल्या. एक ज्याला आम्ही इमोशनल इंटेलिजन्समध्ये एम्पॅथी म्हणतो, संवेदन, भावनिक बुद्धिमत्तेत आम्ही त्याला संवेदनशील असावं असं म्हणतो. म्हणजे संवेदनशील हे वेगळ्या अर्थाने नाही तर चांगल्या अर्थाने, समोरच्याला आपल्या स्वतःला समोरच्याच्या जागी ठेवून त्याच्या पद्धतीने विचार करणं आणि त्याला काय वाटत असेल, ओके, हे आपण स्वतः त्याचा अनुभव घेणं त्याच्या दृष्टिकोनात हे महत्वाचं असतं. दुसरं आणि अतिशय महत्वाचं तुम्ही मागे बोलला होता त्या भागाकडे मला तुम्हाला परत आणायचंय, जिथे तुम्ही म्हणालात की तुम्ही इंग्रजी त्या मुलांना येत नसल्यामुळे
ती लाजत किंवा कचरत असते. हो. आणि तुम्ही त्या दोन्ही भाषांमध्ये एक दुवा किंवा तिथे एक सांधण्याची भूमिका, एक संवाद साधण्याची भूमिकेतनं तुम्ही ते केलं. कित्येक वेळेला असं लक्षात येतं की काही अतिशय हुशार मुलं पण भाषेबद्दल न्यूनगंड असल्यामुळे, किंवा आपण अगदी लहान भागातनं आलोय, किंवा आपण अगदीच म्हणजे पूर्वोत्तरच्या भागातनं आलोय, आपण वेगळे दिसतो या लोकांपेक्षा, आणि आपण काहीतरी आपल्यामध्ये कमतरता आहे असं सतत वाटत असतं. आणि ही भावना कित्येक वेळेला त्यांच्या शिक्षकांना ओळखावी लागते आणि त्या पद्धतीने त्यांना हाताळावं लागतं. तर तुम्ही त्यांना ते व्यवस्थित हाताळलं म्हणून तुम्हाला ओके मामा पुई हे नाव त्या वेळेला मिळालं, आणि अतिशय समर्पक नाव आहे ते. ओके, मला थोडंसं त्याच्याबद्दल माहिती आहे म्हणून मी बोलतो की आईसारखी असा त्याचा अर्थ आहे, किंवा आई एका पद्धतीनं. ज्या वेळेला मुलं असं भरभरून आपल्याबद्दल बोलतात, किंवा तुम्ही जसं म्हणालात की त्यांच्या दीक्षांत समारंभाच्या वेळेला या सगळ्या भावना ते व्यक्त करत असतात, त्यावेळेला तर अगदी काहीतरी घडवल्याचं समाधान मिळतं. हे खूप मोठं समाधान आहे, सेन्स ऑफ अचीवमेंट आपण ज्याला म्हणूयात. तर तुम्हाला काय वाटतं, प्रत्येक शिक्षकाने असंच संवेदनशील असणं हे गरजेचं आहे? असंच म्हणजे ह्या माझ्याच पद्धतीने अर्थातच नाही, कारण आपण सगळेच अनन्य आहोत, आपल्यासारखा कोणीच दुसरा नसतो. पण प्रत्येक जण असू शकतो आपापल्या पद्धतीने, आणि त्यांनी तसं असावं असं मी म्हणेन. कारण शिक्षक म्हणजे मी आता माझ्या मुलगा जेव्हा लहान होता माझा, तेव्हा त्याला मी किती काही सांगितलं तरी त्याला वाटायचं हे काय आई उगाच सांगते. पण तीच गोष्ट जेव्हा त्याच्या शाळेमधल्या बाई सांगायच्या, शिक्षिका सांगायच्या, तेव्हा मात्र ते त्याला अगदी म्हणजे सर आंखों पर मान्य असायचं. तर ते लहान मुलांपासूनच ही मोठी विद्यार्थिनी आमचे आता MA किंवा PhDचे विद्यार्थी असतात, अनेकदा त्यांचे पालक किंवा त्यांची मित्रमंडळी सुद्धा सांगतात की नाही सर किंवा मॅडम तुम्ही एकदा सांगा, म्हणजे त्याला ते किंवा तिला ते पटेल. तर हे स्थान आपण कमवणं हे तितकंच महत्वाचं आहे, आणि ते कमवलं असेल तर ते योग्य पद्धतीने वापरून विद्यार्थ्यांना काही एक सोबतीचा हात त्यांच्याशी सतत ठेवणं हेही मला फार महत्वाचं वाटतं. अगदी बरोबर बोललात तुम्ही की त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांच्या भावनांना हाताळणं, किंवा त्यांना कुठल्याही न्यूनगंड किंवा हंगंड न येता त्यांना आपण त्या पद्धतीची त्यांच्या भावनिक वागणूक त्यांना द्यायला पाहिजे. आणि त्यांच्यासाठी आपले कान आणि आपले दरवाजे हे सतत उघडे असले पाहिजेत. आता मला परत तुम्हाला घेऊन जायचंय भाषिक याच्यावरती. भाषा कित्येक वेळेला हे वादाचं कारण बनतं. खरं म्हणजे हे संवादाचं कारण असलं पाहिजे, पण ते वादाचं कारण बनतं. आणि कित्येक वेळेला भाषा एखाद्या समुदायाशी जोडून त्याला बघितलं जातं. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊ की कित्येक चांगले पंजाबी हिंदी कवी हे उर्दूत शायरी करायचे, किंवा इव्हन मराठीमध्ये ते करायचे. आणि संस्कृत ही फक्त एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादित आहे असं ज्या वेळेला वाटायचं. ज्या वेळेला तुम्ही असं बोलता की संस्कृतमध्ये असं आहे, किंवा तुम्ही जर्मन भाषेचाही खूप अभ्यास केलाय तर जर्मनमध्ये असं आहे, त्यावेळेला कुठेतरी ही म्हणजे भाषिक जागीरदारी वाढत चालली आहे असं तुम्हाला वाटत नाही का? की ती भाषा एका वेगळ्या वर्गाशी जोडूनच त्याला बघायला पाहिजे, बघितलं जातं. ज्या वेळेला आपण असं बघतो त्यावेळेला एक भाषा विशेषज्ञ म्हणून तुम्हाला कसं वाटतं? हा, म्हणजे विशेषज्ञ अगदी नव्हे, पण मला निश्चितपणे मराठी, इंग्लिश, हिंदी, संस्कृत, जर्मन एवढ्या भाषा नक्कीच म्हणजे त्याच्यामध्ये मी संवाद साधू शकेन, आणि त्यातल्या काही लिहिलेलं असेल तर त्याचं रस घेऊ शकेन असं आहे. तर त्या संदर्भामध्ये मी म्हणेन की संस्कृतला खरोखरीच इतकी चांगली परंपरा आहे की त्याच्यामध्ये अनेक सुंदर असे साहित्याचे प्रकार हाताळले गेलेले आहेत. व्याकरणासारख्या अत्यंत गहन विषयाची उत्तम पद्धतीने ज्ञानाची निर्मिती 2-2 हजार वर्षांपूर्वी अधिकच त्याहून पाणिनी सारख्या आणि नंतरही पतंजली वगैरे मंडळींनी केलेली आहे. फक्त झालं असं की त्याला एका विशिष्ट जातवर्गाची मक्तेदारी असल्यासारखं
वागवलं गेलं दोन्ही बाजूनी. बरोबर. म्हणजे संस्कृतचे दरवाजेच आपल्याकडे स्त्री शूद्र अतिशूद्रांसाठी बंद केले होते, हा एक भाग आहे. आणि आता तसे दरवाजे बंद नसतील तरीही अर्थातच सकारण त्या भाषेबद्दलचा हा पूर्वग्रह आहे. परंतु प्रत्यक्षात जेव्हा आपण वाचतो किंवा त्या भाषेमधले काही ग्रंथ आपण पडताळून बघितले तर अनेक प्रकारचे आवाज त्या भाषेमध्ये मुखरित झालेत असं आपल्या लक्षात येतं. फक्त राजे रजवाडे राण्या पट्टराण्या असं नसून, म्हणजे ते तर आहेच हो, पण त्याच्या सोबतीने अनेक गोष्टी आपल्याला वेदांमध्ये सुद्धा दिसतात. म्हणजे एका जुगारी व्यक्तीबद्दलचं सूक्त आपल्याला वेदामध्ये ऋग्वेदामध्ये एवढं तरी जुनं आहे. आता आपण 21व्या शतकात, त्याच्या पूर्वी अजून 15 म्हणजे 21 आणि 10 31 आणि 5 3600 वर्षांपूर्वी तो माणूस सांगतोय की अरे जुगार खेळू नका, जुगार जो खेळेल त्याला राजाचे दूत येऊन पकडून जातात, त्याच्या घरचे आई वडील पत्नी कोणी त्याला मान देत नाही. तर असे समाजाच्या सर्व स्तरांची जे काही सांगणं आहे कथनं आहेत ती शोधली तर आपल्याला सर्व भाषांमध्ये सापडू शकतात. मग ती भले संस्कृत असेल जिचा फार मोठा बडेजाव केला गेला नाही, पण खरं म्हणजे त्या भाषेत खूपच उत्तम असे ऐतिहासिक संदर्भ आहेत, ती पाली आणि प्राकृत भाषा समूह. तर हे खूप आनंददायी भाग आहे खरं तर, की वाचायचं आणि जस्ट त्याचा रस आपण आनंदाने घेऊ शकतो. सुंदर महाकाव्य आहे. हा, अतिशय सुंदर आहेत. किंवा गौतम बुद्धांचे खरेखुरे ऐतिहासिक पुरावे आपल्याला त्यांच्या जगण्याचे त्याच्यामध्ये मिळतात. महावीर जैनांचे मिळतात. पाली आहे, अर्धमागधी आहे. आणि त्याच्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे जैन लिटरेचरमध्ये मी एक कथा ती वाचत होते की त्या बाईनी अंगणामध्ये राळे वाळत घातले होते. इतकं सोपं साधं रोजच्या जगण्यामधलं उदाहरण आपल्याला त्या कथेमध्ये मिळतं की राजे महाराजांबद्दल तर मिळेल याच्यात काही विशेष नाही, पण अंगणामध्ये धान्य वाळत घातलेली स्त्री आणि मग तिचं काहीतरी गोष्ट. सो ह्या भाषा आहेत त्या अभिव्यक्तीचं माध्यम आहे, त्याची एक जाणीव जर मनामध्ये ठेवली तर त्याचा आनंदही घेता येतो आणि मग त्याचा बडेजावही आपल्याला वाटत नाही की बघा आम्हाला कोणतरी अमुक अमुक येत आहे. ते समजून घेण्याची संवादाची एक ते माध्यम म्हणून पाहायला हवं असं वाटतं. आणि भाषांची सरमिसळ ही नक्कीच होत असते. आणि कुठल्याही भाषेचा दुस्वास करण्याच्या आधी आपण हे बघावं की त्या भाषेतनं किती शब्द आपल्या भाषेत रोजच्या बोलण्यात आलेले आहेत. खरं. म्हणजे जावेद अख्तरांचं एक उदाहरण आहे ते मी बघितलं. ते म्हणतात की आपण नेहमी सर्रास बोलतो की ऑटो रिक्षाने मला जायचंय, ओके, किंवा ऑटो रिक्षा घेऊन मी आलोय, किंवा काय ऑटो रिक्षा थांबलीच नाही वगैरे. ऑटो हा शब्द इटालियन आणि रिक्षा हा जपानी शब्द आहे. आणि आज आपल्या दैनंदिन बोलण्यामध्ये आपण ऑटो रिक्षा हा सर्रास वापरतो. अगदी. किंवा पगार हा शब्द पोर्चुगीज आहे, किंवा बटाटे, ओके, बटाटा वडा म्हणणं बटाटा आपल्याला वेगळा नाही काढता येणार, शेवटी ते पोर्चुगीज आहे. किंवा काश्मीरी भाषा ज्या वेळेला तुम्ही ऐकता त्यावेळेला ते लक्षात येतं की अतिशय सुंदर तुर्किश, पर्शियन आणि संस्कृत भाषेचा मिलाफ आहे. तर भाषांना अशा वेगवेगळ्या वर्गाची मक्तेदारी किंवा एखाद्या धर्मासोबत जोडून किंवा एखाद्या व्यक्तिविशेषासोबत किंवा प्रदेशासोबत जोडूनच बघितलं पाहिजे असं नाही. त्या भाषांची भरपूर सरमिसळ आपल्या भाषेत झालेली आहे. म्हणजे मला आठवतं की शिवाजी महाराजांच्या काळात पर्शियन ही एक अधिकृत भाषा म्हणून सुद्धा अजरख्तखाने वगैरे त्यांच्या पत्राचा पहिलाच शब्द असतो. सक्तीची रजा आपण म्हणतो, ती सक्ती ती तिथनं आलेली आहे आपल्याकडे. तर ज्या वेळेला आपण असं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं ज्ञान ज्या वेळेला बघतो की ही भाषा वापरू नका, ती भाषा वापरू नका, त्यावेळेला म्हणजे आपल्याला खरंच वाटतं की ह्या लोकांपर्यंत हे वस्तुनिष्ठ परीक्षण आणि खरी व्यवस्था ही जायला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही असं इतिहासाची चुकीची मांडणी किंवा तथ्याला न धरून असणारी किंवा तथ्यात्मक कित्येक चुका असणारी मांडणी ज्या वेळेला तुम्ही बघता आणि ज्या वेळेला बघता की सगळंच उथळपणाचं वातावरण आजूबाजूला आहे, त्यावेळेला कसं वाटतं आणि त्या भावना तुम्ही कशा हाताळता? ते मी मगाशी म्हणलं तसं की एक सुरुवातीचा काळ होता भारावलेपणाचा, पण आता मला असं वाटतं की अशा उथळपणाला असेल किंवा खोटेपणाला असेल किंवा तथ्यांच्या मोडतोडीला असेल
तर चांगली तथ्य देणं आणि ती शांतपणे संयत पद्धतीने मांडत राहणं सातत्याने अनेक वेळेला पुन्हा पुन्हा पुन्हा, हा त्याच्यावरती मला योग्य वाटणारा मार्ग आहे. म्हणजे जेव्हा कुणी सांगतं की बाबा संस्कृत ही आर्यांची भाषा होती, तर तेव्हा मी म्हणते बाबा ऋग्वेदातलं एक पहिलीच ऋचा काय आहे सांगू का मी तुम्हाला. एखादा माणूस ऋग्वेद आहे म्हणल्यावरती निदान ऐकून तरी घेईल, अर्थात कुणी समोर बोलायला आलं तर, व्हॉट्सअपवर पाठवलं तर. पण त्या पहिल्या ऋचेमधलं पहिलंच म्हणजे चरण असं आहे, अग्निम इळे पुरोहितम. तर तो ळ कुठून आला? म्हणजे उत्तर भारतीय भाषांमध्ये आपण सहसा ळ वापरत नाही. म्हणजे जेव्हा माणसांची एकमेकांशी काही एक देवाणघेवाण होत असते, व्यवहार होत असतो, तेव्हाच भाषिक व्यवहार आणि देवाणघेवाण होत असते. त्यामुळे जर ऋग्वेदामध्ये ळ येऊ शकतो आणि इतरही अनेक असे म्हणजे द्रविड सदृश भाषांमध्ये शब्द येऊ शकतात, तर असं म्हणण्यात पॉइंटच काही नाही ना की हे अमक्यांचं आहे ते तमक्यांचं आहे. त्यामुळे हे भाषेला तुम्ही जे म्हणलात कप्पेबंद करणं चुकीचं आहे, तर ते असं उदाहरणांमधनं आपण सांगू शकतो. आणि त्याचा भावनिक वापर करून घेतात. हो हो, भावना भडकावण्यासाठी किंवा भावनिक दृष्ट्याने त्याला काहीतरी म्हणजे त्याचा एक रणनीतीच्या पद्धतीने वापर केला जातो. खरंय, अगदीच खरंय. म्हणजे ते एक ओळख एस्टॅब्लिश करण्यासाठी, ओळख आपली अधोरेखित करण्यासाठी सुद्धा आयडेंटिटी पॉलिटिक्समध्ये म्हणजे अस्मिताबाजीचं राजकारण असं ते त्याच्यामध्ये सुद्धा भाषेचा मुद्दा अनेकदा पुढे रेटला जातो. पण त्याच्यामध्ये मला मगाशी म्हटलं तसंच की शांतपणे आणि वितंडवाद न करता तथ्यांवर आधारित त्याला उत्तर अनेक वेळा देत राहणं हाच एकमेव उपाय आहे, म्हणजे मला तरी दिसतो. आता परत मी तुम्हाला त्या तुमच्या रिसर्च पेपर्स बद्दल घेऊन येतो की मी बरंच ज्या वेळेला मी बघितलं तुमचं प्रोफाईल, त्यावेळेला लक्षात आलं की तुम्ही भरपूर रिसर्च पेपर्स केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही विषय थोडक्यात वेदिक कालातील लैंगिक शिक्षण, सहसा लैंगिक शिक्षणाबद्दल आपल्याकडे खूप दबक्या आवाजात बोलल्या जातं किंवा आता कुठे त्याला ओळख थोडी शाळांमध्ये मिळू लागलेली आहे. अशा वेळेला ज्या काळात तुम्ही तो अभ्यास केला आणि त्याची मांडणी केली, त्या काळात कित्येक लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतील, तर त्यावेळेला त्या प्रतिक्रिया ज्या वेळेला समोर आल्या त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे तो प्राचीन भारतातील लैंगिक शिक्षण या नावाचा लेखच खास पालकनीती नावाच्या नियतकालिकासाठी मी लिहिला होता. आणि त्यांचं म्हणणंच हे होतं की हा विषय आत्ता जेव्हा मुलांना शिकवायची चर्चा होते तेव्हा खूपच चटकन अशी प्रतिक्रिया मोठी निर्माण होते की कशाला हे आत्ताच मुलांना शिकवायचंय. म्हणजे खूपच पालक असतील किंवा एकूण समाज असेल तो एकदम अशा एका नैतिक स्वतःला हाय पेडेस्टलवरच्या भूमिकेमध्ये की आम्ही कोणतरी फार श्रेष्ठ आहोत आणि हे सांगायची आता गरजच काय, अशा भूमिकेत जातो. तर त्याला हे संयत उत्तर देणं की आपल्याकडे प्राचीन काळापासून कसं ह्या लैंगिक माणसांचे कल असतात वेगवेगळे, म्हणजे आता आपण म्हणतो जेंडर ही फ्लुइड गोष्ट आहे, बरोबर. तर त्या सगळ्याबद्दल उदाहरणार्थ कामसूत्रामध्ये वात्सायनाचं काय म्हणणं आहे, इतरही अनेक लेखांचा ग्रंथांचा मी संदर्भ दिलेला होता. त्यामुळे ह्या विषयाकडे पाहण्याचा प्राचीन भारतीयांचा दृष्टिकोन किती मोकळा होता, किती निर्मळ होता, पूर्वग्रह दूषित कसा नव्हता, हे एका परीने सांगितलं तर कदाचित आजच्या लोकांना ते एक उदाहरण होऊ शकेल अशी माझी अपेक्षा होती तो लेख लिहिताना. प्रत्यक्षामध्ये तुम्ही म्हणताय तसं प्रतिक्रिया काही मला फार त्याला मिळाली नाही त्या लेखाला, परंतु आत्ता म्हणजे गेल्या 1-1.5 महिन्यांपूर्वी CBSEच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण आणि लैंगिकच्याही जोडीने, तो बायोलॉजिकलचा भाग येतो तर ठीकच आहे, पण त्याच्या सोबतीने तुमचा लिंगभाव काय आहे की तुम्ही पुरुष आणि स्त्री एवढ्या 2च ध्रुवांमध्ये न असता अनेक प्रकारचे लैंगिक कल माणसांचे असू शकतात, याबद्दलचं शिक्षण देण्याबद्दल जेव्हा चर्चा सुरू झाली तर अनेक ओळखीच्या लोकांमध्ये खूप भावनिक प्रतिक्रिया त्याची तुम्ही म्हणालात तशी झालेली मला दिसली. आणि तेव्हा मी अर्थातच तो लेख माझा अनेक ठिकाणी पाठवला, पण त्यालाही मर्यादा असते. म्हणजे शेवटी की हा एक व्हॉट्सॲपवरती खेळला जाणारा जो
वितंडेचा प्रकार आहे किंवा जल्पक असं त्याला म्हणतात, की काही बोलत राहायचं. त्याला हे अकॅडमिक पद्धतीचं उत्तर त्यांना अभिप्रेत असतं का, आपण पाठवलं तर ते खरोखरीच ते मोकळ्या मनाने ते निदान वाचून पाहण्याचे कष्ट घेतील का, याचा काही अंदाज येत नाही खरं म्हणजे. त्यामुळे एका अर्थाने मला स्वतःला सुद्धा निराश वाटतं त्या बाबतीत, की अभ्यासकांचं का नाही म्हणजे तो का नाही ऐकलं जात. म्हणजे इतर विषयांमध्ये आता समजा आपण म्हणतो गाडी बिघडली तर आपण विचारूच ना, मेकॅनिकला विचारू, इंजिनियरला विचारू, आपण दगड नाही मारणार त्या इंजिनवरती. पण ह्या बाबतीत, इतिहासाच्या बाबतीत लोक तज्ज्ञांचं ऐकायला फार राजी नसतात असं वाटतं. म्हणजे जसं आहारशास्त्र आहे तसंच कामशास्त्र होय, आणि तितकंच गरजेचं. हो, या दोन्ही गोष्टी त्या म्हणजे माणसाच्या भावनिकतेशी जोडलेल्या आहेत. हो, हे कित्येक वेळेला ही लोक मान्य करायला तयार नसतात. खरं. दुसरं मला तुम्हाला घेऊन जायचं आहे, तुम्ही वेदांचा अभ्यास केला वगैरे, आणि ज्या वेळेला वेदांची एक ज्याला आपण म्हणू की मोडून तोडून त्याची मांडणी केली जाते, ओके, त्यावेळेला त्या खऱ्या मांडणीकडे लोकांना घेऊन जाणं ही एक वेगळी कसरत आहे. खरं. आणि ही सातत्याने आपल्याला करावी लागते, कारण शेवटी आता असाही कल आला की इतिहास तज्ञांनी आम्ही म्हणावा तसा आमचा इतिहास लिहिला पाहिजे, जे तुम्ही बोललात मागे. आणि आमच्या पद्धतीने आम्हाला इतिहास लिहून हवाय, इतिहासाचं पुनर्लेखन आम्ही करणार, कारण तो आमच्या पद्धतीने नव्हता. मग त्याच्यामध्ये तथ्यात्मक मांडणी असेल की नाही हा प्रश्नच येत नाही. ज्या वेळेला अशा मागण्या सतत येत राहतात त्यावेळेला एक इतिहास तज्ञ म्हणून तुम्ही त्याला कसं सामोरे जाता? हे अगदीच बरोबर आहे. आणि माणूस समजून घेऊ शकतो की आतापर्यंत माझी जात, माझा लिंगभाव, माझं गाव, माझा देश याला काही फार हे मिळालेला नव्हता, काय इतिहास लेखनामध्ये वाव मिळालेला नव्हता. आणि म्हणून त्यांचा इतिहास लिहायला जावा असं जेव्हा कोणी म्हणतं तर ठीकच आहे, मान्यच आहे. कारण की मुख्य प्रवाही इतिहास ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये अनेक घटक दुर्लक्षित राहिलेले आहेत. त्यांचा अभ्यास करण्यासाठी सबाल्टन सारखी इतिहास लेखनाची, जनकेंद्री किंवा दडपलेल्या लोकांचा इतिहास म्हणू, अशांची इतिहास लेखनाची शाखा एक आहेच आणि त्यामध्ये अभ्यास होत राहतात. पण मगाशी म्हटलं तसं अस्मितेच्या राजकारणासाठी जेव्हा ह्या गोष्टींचा उपयोग केला जातो आणि इतर सगळ्यांना बाजूला सारून फक्त माझी जात, फक्त माझं कुटुंब, माझा नेता, माझा प्रदेश हाच थोर होता. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्राबद्दलचं विधान प्रसिद्ध आहे की इतर सगळ्यांना भूगोल आहे आणि फक्त महाराष्ट्राला इतिहास आहे. तर ते विनोद म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षात तसं नाही आहे ना. म्हणजे सगळ्यांनाच आहे आपापला इतिहास. तर तो असा अनाठायी वृथा अभिमान बाळगून इतिहास लेखनाची मागणी केली जाणं आणि मग त्या मागणीला तसा पुरवठा होतो हेही दिसतं अर्थातच. तर ते खूपच वेदनादायी आहे निश्चितपणे. कारण एक जे शास्त्र आहे इतिहास लेखनाचं, त्या शास्त्राची त्यांनी हानी होते आणि लोकांचं जे आपल्या गतकालाबद्दलचं आकलन आहे ते पूर्वग्रह दूषित करण्यामध्ये अशा इतिहास लेखनाची म्हणजे हौशी पद्धतीने केलेल्या किंवा काय म्हणूया आपण सांगू तसा इतिहास, पाहिजे तसा इतिहास, अशा इतिहास लेखनाने एक वेगळा सार्वजनिक चर्चा विश्व ज्याला म्हणतो ना आपण, की लोकांचं जे आकलन असतं ज्याबद्दल ते बोलतात तिथे खूपच वेगळी समजूत तयार होते आणि ती चांगली नाही. चांगली का नाही तर ती द्वेषमूलक आहे, द्वेषाला अधिक खतपाणी घालणारी आहे. की जेव्हा आपण म्हणतो की नाही माझाच राजा चांगला होता किंवा माझीच जात उत्तम आहे, तेव्हा अर्थातच तुम्ही इतरांना बाजूला सारत असता. आणि भारतासारख्या बहुविध संस्कृतीच्या देशामध्ये आणि एकूणच जगही तसं करणं नाही बरं. बरोबर. शेवटी ते द्वेषाला खतपाणी घालण्यासाठी त्याला वापरलं जातं आणि ते पूर्णतः चुकीचं आहे. खरं. कारण प्रत्येक गोष्टीचं वस्तुनिष्ठ परीक्षण भावना विवश न होता करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. आता ज्यावेळेला आपण या सगळ्या गोष्टी बोलतो, आपल्याला तुमच्या लेखनाबद्दल असेल किंवा तुमच्या संशोधनाबद्दल असेल, तुम्हाला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. इंडियन हिस्ट्री काँग्रेसमध्येही तुम्ही राहिलेला आहात. सुरुवातीपासून वेगवेगळ्या संस्थांशी तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात.
आणि ज्या वेळेला आपल्या ह्या पुरस्कारांबद्दल किंवा आपल्या संशोधनाबद्दल त्याला एक पोचपावती मिळते, त्यावेळेला ती एक जी भावना असते की आपण काहीतरी चांगलं या समाजामध्ये आपण कॉन्ट्रीब्यूट करतोय किंवा आपलं काहीतरी त्या पूर्ण जडणघडणीमध्ये, पुढच्या पिढ्यांच्या जडणघडणीमध्ये थोडं योगदान आहे. पुढच्या पिढी ह्या गोष्टी कशा बघतात? म्हणजे थोडक्यात तुमचं एशियाटिक लायब्ररी मधलं असलेलं लेख, मेंबरशिप आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील. हा, म्हणजे विद्यार्थी तर जे आहेत जे नेहमी संपर्कात असतात किंवा येतात नवनवीन, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप अप्रूप असतं. म्हणजे साधा न्यूजपेपरमध्ये जर का वृत्तपत्रामध्ये लेख आला तर मुलं स्टेटसला ठेवतील किंवा सांगतील इतर घरी की हा पेपरमध्ये लेख आलाय, ते आमच्या मॅडम आहेत म्हणून. किंवा हे तर त्यांना खूपच काय म्हणायचं, त्यांना ती फार आवडणारी गोष्ट असते की, आणि मीच नव्हे, आमच्या विभागामधले आता विद्यार्थी आहेत PhD करणारे किंवा MA ची सुद्धा विद्यार्थी मित्र हे अशा प्रकाशनाकडे किंवा आपल्याला जे म्हणणं आहे ते अधिक सार्वजनिक व्यासपीठांवरती आपण मांडावं, हे एक उदाहरण म्हणून ते बघतातच की आपले शिक्षक काय करतायत, तर तसं आपणही करावं म्हणून. संस्थांशी जो संबंध आहे त्याबद्दल खरोखरीच म्हणजे इंडियन हिस्ट्री काँग्रेसशी मी लाईफ मेंबर म्हणून 96 सालापासून जोडलेली आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटची मी लाईफ मेंबर आहे. एशियाटिक सोसायटीची देखील आहे. तर अशा किंवा जगभरामधल्या इतिहासाचे जे अभ्यासक आहेत त्यांची एक नेटवर्क ऑफ कन्सर्न्ड हिस्टॉरियन्स म्हणून आहे की जेव्हा कधी अन्याय होतात इतिहासकारांवरती किंवा काही शासकीय त्यांच्याकडे वक्रदृष्टी वळते, तर तेव्हा ही मंडळी त्याला प्रतिसाद देतात. तर या सगळ्या व्यावसायिक अशा संस्थांशी संबंध ठेवणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि त्याच्यामध्ये तो जो मगाशी म्हटला ऐकण्याचा मुद्दा, लिसनिंगचा, की आपलं काम काय आहे हे तर ठीकच आहे, ते सांगू आपण किंवा करत राहू, पण इतर लोक एखाद्या ऐतिहासिक घटनेकडे कसं पाहतायत, की म्हणजे उदाहरण द्यायचं, मी मगाशी म्हणलंय की पाण्याचा इतिहास किती अद्भुत आणि वेगळाच विचार आहे की म्हणजे त्या पाण्याचा म्हणजे H2Oचा इतिहास नव्हे, पण ते पाण्याला घेऊन लढे झालेले असतील, पाण्याला घेऊन काही सांस्कृतिक प्रतीक अर्थातच आपल्याकडे असतील, भाषिक त्याच्यामध्ये बरेच आयाम आहेत. तर असं ते इतरांचं काम पाहणं, ऐकणं, त्यांच्याशी जोडलेलं असणं, हे मला त्या संस्थांच्या माध्यमामधनं करत राहणं गरजेचं वाटतं. आणि भाषेला घेऊन जी ओळख आहे त्याचे मला 2-3 उदाहरण म्हणजे अनुभव आलेले आहेत. एक, आपण आता सध्या मराठीमध्ये बोलतोय, असाच एक मराठीमध्ये पॉडकास्ट होता आणि आपल्याच गुरुवर्यांचा होता, राजा दीक्षित सरांचा. आणि म्हणजे ही पहिलीच वेळ आहे की गुरु आणि शिष्य हे एकत्र म्हणजे एकाच शो मध्ये एकानंतर एक. आणि तो पुरस्कार सुद्धा जो म्हणजे आम्हाला देण्याचं भाग्य मिळालं आपल्याला, तर ते सुद्धा तसंच आहे. माझ्या अगोदर सरांनाच मिळालेला होता. राईट. सो त्याच्यामध्ये त्या पॉडकास्टच्या ज्या वेळेला मी प्रतिक्रिया वाचत होतो त्यावेळेला एका प्रतिक्रियेकडे माझं लक्ष गेलं. ते म्हणाले की सुराणा हे अमराठी असून सुद्धा चांगलं मराठी बोलतात. म्हटलं माझ्या 5 पिढ्या या महाराष्ट्रात गेल्या, 4 पिढ्या, माझी 5वी, माझ्या मुलांची 6वी, आणि त्याच्यानंतर सुराणा हा अमराठी कसा? ज्या सुराणाचं शिक्षण मराठी माध्यमातून झालंय आणि मराठी लिहितो, बोलतो, वाचतो. आता म्हणजे त्याला वेगवेगळे राजकीय किंवा भावनिक संदर्भ असतील, आणि ज्या वेळेला अशा पद्धतीने भाषांचा उपयोग केला जातो की एखाद्या माणसाचं हे मूळ कुठे आहे, तो इथे येऊन सुद्धा आपण त्याला सामावून घेतलेलं नाहीये, हे ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला सतत या भाषांना एक संवादाचं माध्यम म्हणून आपण पुढे करत राहणं आणि हे परिदृश्य बदलणं हे महत्वाचं आहे असं वाटतं का तुम्हाला? हो, निश्चितच. म्हणजे म्हणूनच खरं म्हणजे ते मगाशी आपल्या सुरुवातीच्या बोलण्यामध्ये
सांगता आलं असतं मला कदाचित, पण की मी संस्कृतच मला खरं म्हणजे शिकायचं होतं. पण इतिहासाकडे कशी काय? अच्छा, म्हणजे उलट झालं. अच्छा अच्छा, मला वाटलं तुम्हाला इतिहास जास्त प्रिय होता आणि त्यातनं तुम्ही संस्कृतकडे वळलात. इतिहास हा सुद्धा होता, पण अगदी MA नव्हे, PhD होईसपर्यंत म्हणजे PhD ला येईसपर्यंत सुद्धा माझं हे ठरत नव्हतं की आपल्याला PhD कशामध्ये करायचं, संस्कृतमध्ये की इतिहासामध्ये. आणि इथे माझे पण आणि राजा दीक्षित सरांचे पण जे PhDचे गाईड होते, डॉक्टर अरविंद देशपांडे, तर त्यांची म्हणजे शिक्षक म्हणून भूमिका कशी मोलाची ठरते, तर त्यांच्याशी मी बोलत होते आणि सर म्हणले की तू काय करतेस, तुला काय शिकलेस वगैरे PhDचा विषय निवडताना. तर ते म्हणाले, अगं तुला हे जे संस्कृत येतं त्याचा तू इतिहासामध्ये म्हणजे वापर करून घेऊ शकशील, ते माध्यम आहे त्या काळामधले संदर्भ समजून घेण्याचं. आणि तिथे कुठेतरी असं एकदम डोक्यामध्ये माझ्या हे ट्यूबलाईट पेटली म्हणतो तसं, की अरेच्या हे कनेक्शन होऊ शकतं, की उलटही होऊ शकलं असतं खरं म्हणजे, की संस्कृतमध्ये PhD करताना ऐतिहासिक अभ्यासाचा उपयोग होऊ शकतो. पण मला ते तेव्हा त्यावेळेला आवडलं की नाही, आपण हे जे भाषिक पुरावे आहेत त्यांचा इथे इतिहास लेखनासाठी वापर करून घेऊ शकतो. म्हणजे एका अर्थाने हे भाषा आणि इतिहासाचा असा एक चांगला परस्पर पूरक हाही आपण संबंध जोडू शकतो. आणि तुम्ही उदाहरण जसं दिलं तसा अतिशय भयप्रद, खरं म्हणजे स्केरी असाही संबंध जोडता येऊ शकतो, की अरे हे म्हणजे अमुक आडनावावरून लोक जात शोधतात, धर्म शोधतात, भाषा शोधतात आणि त्या माणसाचा गतकाळ हा आपल्यापेक्षा जुना नाहीये आणि म्हणून पवित्र नाहीये आणि म्हणून मी त्या माणसापेक्षा श्रेष्ठ, हीच खरं म्हणजे त्याच्या मागची अतिशय क्षुद्र अशी भावना असते, पण ती असते. त्यामुळे भाषा हे तसं दुधारी आणि अनेकधारीच शस्त्र म्हणायला हवं, की एका अर्थाने तशीही वापरता येईल पण अशी वापरता येईल. भाषेबद्दल एक अतिशय सुंदर ऑस्कर वाईल्डचं एक कोट मला आठवलं. तो असं म्हणतो की देर आर अ लॉट ऑफ पीपल who want to say a lot of things but they don't say it, and then there are other set of people who have nothing to say but they keep saying it. तर ज्या वेळेला म्हणजे आपण उथळ पाण्याला खळखळाट फार असं आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला हे समर्पक संदर्भ लक्षात येतात. आता संस्कृत, जर्मन या वेगवेगळ्या भाषांचा तुम्ही अभ्यास केला, तौलनिक अभ्यास केला, म्हणजे अर्धमागधी असेल, प्राकृत असेल, पाली असेल, या सगळ्या भाषांचा संगम वेगवेगळं होत होत त्याचं स्वरूप बदलत शेवटी भाषा असेल, इतिहास असेल, हे अतिशय प्रवाही असतात. आणि हे कुठेतरी लोकांनी मान्य करायला हवं की शेवटी इतिहास तो घडून गेलेला तेवढाच प्रकार नाही आहे, तर सतत नवीन पुरावे, नवीन उत्खनन, नवीन संशोधन या माध्यमातून बऱ्याच गोष्टी पुढे येतात. आता कित्येक लोक वेगवेगळ्या पद्धतीने ब्रिटिशांबद्दल बोलतात किंवा बऱ्याच गोष्टी करतात, पण एका ब्रिटिश ऑफिसरने ब्राह्मी लिपी आपल्याला दिली प्रिन्सेपने, हे त्यांच्या गावी नसतं. म्हणजे शेवटी सरसकट तुम्हाला कुणाला तरी असं एक त्याला लेबल देता येत नाही किंवा त्याला सरसकट असं चुकीचं ठरवता येत नाही. तर कित्येक वेळेला आपला जो दृष्टिकोन असतो की प्रत्येक गोष्ट पांढरा आणि काळा या पद्धतीने बघायचा, एखादा व्यक्ती हा पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट, तर आम्ही भावनिक बुद्धिमत्तेमध्ये असंच म्हणतो की व्यक्तीची प्रवृत्ती ही सतत प्रवाही असते आणि ती सतत बदलत जाणारी गोष्ट आहे. तसंच इतिहास, भावनिक बुद्धिमत्ता, भाषा ह्या सतत प्रवाही असतात. कित्येक वेळेला त्या भाषा शब्दकोशांमध्ये कित्येक शब्द जोडले जातात किंवा कित्येक वेळेला उ लिहायची आधीची पद्धत, औ लिहायची आधीची पद्धत, ही सुद्धा अर्थही बदलतो, त्याचा शब्दांचा अर्थही असा बदलत जातो. तर शेवटी हे ज्ञान ज्या वेळेला आपण देतो त्यावेळेला कित्येक वेळेला एक ज्याला आपण म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेमध्ये आम्ही इमोशनल इंटेलिजन्समध्ये म्हणतो की डिफेन्सिव्ह मेकॅनिझम, की नाही हे जे तुम्ही बोलताय हे खरं नाही आहे. ओके, त्या दिवशी माझ्या एका मित्रासोबत असंच बोलणं चाललं होतं आणि मी असं सांगितलं की तुलसीदासांच्या रामचरितमानसमध्ये बालदोह्यामध्ये एका जागी उल्लेख आहे की ते मशिदीत राहत होते.
मस्ती मा रहिये अशी ओळ आहे. आणि तिथेच त्यांनी श्रीरामाला गरीब नवाज हे विशेषण सुद्धा दिलेलं आहे. तर त्यावेळेला तो मान्य करायला तयारच नव्हता की असं काहीतरी आहे. मग शेवटी मी त्याला पूर्ण संदर्भ त्या रामचरित मानसाच्या दोहा याच्या सकट ज्या वेळेला दिलं, ते पान नंबर वगैरे लिहून दिलं, त्या प्रकाशकाचं नाव दिलं, त्यावेळेला कुठे त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. एक्झॅक्टली. म्हणजे हे तथ्यांचं शांतपणे मांडणं जे मगाशी म्हणलं, तो एक मार्ग आहे. पण त्यावेळेला शांत राहणं हे खूपच कठीण असतं, हे मी स्वानुभवावरनं सांगू शकतो तुम्हाला. खरंय. तर अशा वेळेला शांत राहण्यासाठी तुम्ही काय करता? तर जिथे प्रश्न आपला सुरू झाला ना, तिथे परत जाते मी ऑस्कर वाईल्डकडे. ऑस्कर वाईल्डच्या त्याचं पिक्चर ऑफ डोरियन ग्रे म्हणून खूप सुंदर पुस्तक आहे आणि त्यामध्ये थोडं अद्भुतरम्य आहे. पण जे तुम्ही म्हणालात ना, आपलं व्यक्तिमत्व हे सुद्धा काळ्या आणि पांढऱ्या रंगात नसतं आणि ते प्रवाही असतं. तर त्या पिक्चर ऑफ डोरियन ग्रे मध्ये हीच थीम आहे की तो माणूस जसा बदलत जातो तसं त्याचं पोर्ट्रेट बदलत जातं. करेक्ट. तर हे आहे खरं म्हणजे, जरी आता चित्र तशी बदलत नसली तरी जे आपण काल असतो ते आज नसतो, आज असतो ते उद्या नसतोच अर्थात. त्यामुळे हा प्रवाहीपणा आणि त्याचं वास्तव हे कुठेतरी मनामध्ये सतत अधोरेखित करायला हवं की हा माणूस किंवा हा देश, हा समाज माझ्या पूर्वजांशी कधीतरी असं वागला होता म्हणून आज मी त्यांच्याशी तसं वागावं, हे अजिबात खरं म्हणजे करू नये असं मी म्हणेन. आणि त्या अर्थाने गतकालाचं ओझं जे आहे ते पाठीवरती न वागवणं हे इष्ट असतं. आज आपल्याला ज्या पद्धतीचे अनुभव येतात किंवा ज्या पद्धतीचं आपल्याजवळ माहिती प्राप्त झालेली आहे त्या आधाराने पुढे जाणं हे प्रुडंट ज्याला म्हणतो, व्यावहारिक शहाणपणाचं ठरतं. बरोबर. परंतु इतिहास लेखनाच्या म्हणजे क्षेत्राच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर ह्या बदलत्या गोष्टींचा इतिहासकारांनी काही एक विचार मनामध्ये ठेवायला हवा का? समाज बदलतात, त्यांना लेबलं लावली जातात, ते योग्य आहे की अयोग्य आहे, असा जर प्रश्नाचा म्हणजे विचार तुमच्या केला तर अर्थातच इतिहासाचा जेव्हा आम्ही आता मास्टर्सच्या मुलांना शिकवतो तर आमच्या इंडक्शनमध्येच मुलांना नेहमी सांगतो की तुम्हाला कुठलाही प्रश्न जेव्हा येईल, फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्रीच्या पेपरामध्ये असेल किंवा इतरही, तर तेव्हा कधीही तुम्हाला अमुकचं उत्तर हो किंवा नाही असं देता येणार नाही. आपलं उत्तर हे नेहमी त्या मधल्या स्पेक्ट्रममध्ये येईल की जिथे काय एक गोष्ट तुम्हाला काय वाटतं कशामुळे घडली, तर हे त्याचे फॅक्टर्स होते, हे त्याच्या विरुद्ध बाजूचे फॅक्टर्स होते आणि म्हणून मला असं वाटतंय की त्यावेळेसची परिस्थिती संदर्भ चौकट ती सगळी, तर हे देऊनच आपलं उत्तर तुम्हाला सबस्टॅन्शिएट करायला पाहिजे. ते तुम्हाला त्याचं काय म्हणू आपण, ते खरं आहे हे पटवून द्यायला पाहिजे, समर्थन केलं पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही हे जे गोळे टाईपचे प्रश्न असतात, MCQ ज्याला म्हणतो आपण, बहुपर्याय, तसले प्रश्न नाही, तशी परीक्षा नाही. म्हणजे दीर्घोत्तरीच प्रश्न आम्ही विचारू शकतो, कारण इतिहास हा विषयच कथनाचा आहे. बरोबर. प्रत्येकाला तेच ठराविक, आता ही फुलाचा समजा गुच्छ असला असता तर तुम्हाला 10 गुलाब दिले, मला 10 गुलाब दिले, तरी आपण दोघं जो बुके बनवू तो निश्चित वेगळाच असेल आणि त्याची इमोशनल त्याची जी काही किंमत असेल की मी म्हणणार मला प्रतीकने हा बुके दिलाय त्यामुळे इतर दुसऱ्या 20 गुलाबांच्या बुकेपेक्षा मला ह्या बुकेचं महत्व अर्थातच आहेच. तसं त्या इतिहासाच्या तथ्यांचं सुद्धा असतं की सेम तथ्यांमधनं वेगळी माणसं वेगळ्या पद्धतीचा इतिहास घडवू शकतात, अन्वयार्थ लावू शकतात. त्यामुळे ते फार खरं म्हणजे महत्वाचं आहे की त्याचं बदलतं स्वरूप सतत त्याची जाणीव मनामध्ये ठेवणं. आणि ज्या वेळेला आपण या सगळ्या गोष्टी बोलतो की ते सतत प्रवाही असतं, बदलत असतं, तुमचं संवेदनशील मन हे त्या गोष्टीला आत्मसात करतं, कारण मुळातच आपण समोरच्याला एक मान द्यावा आणि प्रत्येकाचा म्युच्युअल रिस्पेक्ट हा तेवढाच महत्त्वाचा असतो. तुम्ही आल्या आल्या त्या तांब्यातनं पाणी देता, ही मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ती अतिशय भावलेली गोष्ट आहे. इट इज ओनली ह्युमन, राईट? इट इज ओनली ह्युमन, ॲब्सोल्युटली.
ओके. आणि अशाच पद्धतीने प्रत्येक शिक्षकाने, प्रत्येक इतिहास तज्ज्ञाने प्रत्येक गोष्टीला वस्तुनिष्ठ पद्धतीने बघून संवेदनशील असणं आणि ऐकणाऱ्याची भूमिका घेऊन त्याचं सांगोपांग विचार करणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. याच्या पुढची वाटचाल तुम्हाला कशी दिसते तुमची? काही म्हणजे प्रकल्प म्हणू आपण तसे आहेत मनामध्ये. फक्त हे जे आधीची तुम्ही सूत्र सांगितली ती खरोखरच म्हणजे मी पाळत आलेली आहे. पण त्यासोबत एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते की हे सगळं करताना भीती मनामध्ये न ठेवणं. म्हणजे अनेकदा असं होतं ते आपल्याला म्हणजे आपल्या संस्कृत भाषेमध्येही आहेच ते अप्रियस्य पथ्यस्य वक्ता श्रोताच्या दुर्लभ. तर समोरच्याला अप्रिय वाटेल परंतु तथ्यांच्या आधाराने ते जर आपण एखादी गोष्ट खरी आहे असं आपल्याला खात्री पटली असेल तर ती तशी मांडणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तिथे जेव्हा टीका होईल आपल्याला माहिती असतं किंवा आपण मोठ्या कदाचित कधी कधी सरकारच्या बद्दल लिहित असतो, एखाद्या संस्थेबद्दल लिहित असतो, पण जर ते ऐतिहासिकदृष्ट्या तसं तथ्य असेल त्याच्यामध्ये तर ते लिहिलं पाहिजे, ते बोललं पाहिजे, ते धाडस दाखवलं पाहिजे. करेज ऑफ कन्व्हिक्शन ज्याला म्हणतो की आपल्याला जर खात्री असेल आपण लिहिलेलं बरोबर आहे ते बोलायला घाबरलं नाही पाहिजे. हेही एक सूत्र मी पाळलंय असं म्हणेन. त्याला सपोर्ट करणारे किंवा त्याला पूरक असणारे पुरावे जर आपल्याकडे असतील तरच, त्याच्याशिवाय नाहीच, पण असतील तर नक्कीच असं हे दोन्ही. आणि पुढच्या प्रकल्पांबद्दल जे तुम्ही म्हणताय तर 3-4 गोष्टी खरं म्हणजे आहेत चालू. एक म्हणजे ऋग्वेदातल्या अनेक सूक्तांचं मी मराठीमध्ये आजच्या मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे आणि त्याचं एक ऋग्वेदाचा सुगम परिचय नावाने पुस्तक प्रकाशित करायचा विचार आहे. म्हणजे नुसतंच भाषांतर नव्हे पण त्याला एक माझी स्वतःची आजच्या आकलनामधनं आलेली काही एक कॉमेंट्री असेल ती त्याच्या पुढे मागे सूक्तांच्या असेल. आणि ऋग्वेदातलीच का तर मग अशी म्हटलं तसं 3600 वर्षापूर्वींच्या समाजामध्ये कसले रोग होते, त्यांना कशाची भीती वाटत होती, ते कशाच्या आकांक्षा करत होते, कशासाठी भांडत होते, ह्या सगळ्या तत्कालीन समाजाच्या जगण्याच्या पैलूंचा एक परिचय व्हावा या दृष्टीने ते पुस्तक काम चाललंय. आणखीन एक दुसरा माझ्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सत्यशोधक समाज. म्हणजे मग अशी आपण म्हणालो की 19व्या शतकातल्या प्रबोधनाच्या चळवळी. तर हे जे बोलणं आणि वागणं ह्याच्यामधला एकतानता मेळ हा ज्या माणसात मला दिसला तो म्हणजे ज्योतिराव फुले. तर त्यामुळे मला स्वतःला त्या सत्यशोधक समाजाच्या आणि ज्योतिरावांच्या एकूणच जगण्याबद्दल अतिशय ममत्व आहे. म्हणजे इमोशनली तुम्ही म्हणाल की अशी काय आहे मर्मस्थान तुमचं, तर ते ज्योतिराव फुले म्हणायला पाहिजे की त्या माणसाबद्दल मला अतीव आदर आणि प्रेम वाटतं, जरी अभ्यासाचा विषय असला तरी सुद्धा. तर त्यांची 20व्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलेली 7-8 अल्पचरित्र अभ्यास करता वेगवेगळ्या ग्रंथालयांमधून मी आणि माझे संशोधन सहाय्यक आहेत बापूराव गुंगरगावकर म्हणून, शिवाय अनेक मित्रांनी देवेंद्र इंगळे, देवकुमार अहिरे अशा मित्रांनी ती मिळवलेली आहेत. तर ती अगदी पहिली अल्पचरित्र आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रकाशित करणार आहोत. तो एक प्रकल्प आहे. आणखीन ज्योतिराव फुल्यांचे सहकारी म्हणजे फुल्यांच्या पश्चात ज्यांनी सत्यशोधक समाजाचं काम नेटाने पार पाडलं आणि थोडंसं भाषेच्या अंगाने आपण बोललो तर ज्यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवलं आणि तरी सुद्धा सत्यशोधक विचारांचा प्रसार करत राहिले ते धोंडीराम नामदेव कुंभार नावाचे बहुजन विचारवंत होते. तर त्यांचं समग्र साहित्यही प्रकाशित करायचं असा एक प्रकल्प आहे. तर असे हे प्रकाशनाचे. आणि मग अकॅडमिक विद्यापीठामध्ये तर अर्थातच आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्यानुसार नवनवीन अभ्यासक्रम आखणं ह्या गोष्टी. पण प्रकाशनामध्ये ह्या 3-4 गोष्टी करायचा प्रयत्न आहे या वर्षामध्ये. तर आपल्या या सगळ्या प्रकल्पांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपण अशाच मामापुई म्हणून ओळखल्या जाव्या ही एक भावनिक बुद्धिमत्ताच्या दृष्टिकोनातनं माझी अपेक्षा आपण नक्कीच कराल. शेवटी आमची एक प्रथा आहे, शेवटी इतिहास म्हटल्यानंतर प्रथा परंपरा असतातच. तर
आम्ही एक मग हा आपल्या स्वाक्षरीने आमच्याकडे ठेवतो वा, आणि माझ्या स्वाक्षरीचा मग हा मी आपल्याला देणार सुंदर. आहोत. वा, असं भारी हस्ताक्षर माझं नाहीये, पण ते माझं आहे, हे ते तुमच्यासाठी. माझ्याकडे राहणार आहे. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.